नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 20 मेंढ्यापासून वर्षाकाठी किती नफा मिळू शकतो। मेंढी पालन असो किंवा कोणताही व्यवसाय माणूस फायद्यासाठीच करतो। जर व्यवसायात फायदा होत नसेल तर व्यवसाय करू वाटत नाही। मेंढ्या घेण्याआधी फायदा किती होईल हे सहजा सांगता येणार नाही, तरी पण अंदाजे सांगण्याचा प्रयत्न करील, कारण आपण जिवंत प्राण्याचा व्यवसाय करत आहोत। त्यामध्ये खूप साऱ्या अडचणीला सामोरे जावे लागते। आज आपण 20 मेंढ्यापासून सुरुवात केल्याने किती फायदा होतो, मेंढी पालन व्यवसायाचे पूर्ण गणित समजून घेऊ। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात मी तुम्हाला व्यवसायाची वास्तव्य सांगणार आहे। 20 मेंढ्यापासून सुरुवात करणे। समजा तुम्ही 20 मेंढ्या व एक नर घेतला, म्हणजे एकूण 21 जनावरे घेतली। 20 मेंढ्या आणि एक नर यांचे सरासरी खरेदी खर्च पकडला तर पहिल्या वर्षी तुम्हाला नफा दिसणार नाही, परंतु दुसऱ्या वर्षापासून नफा मिळेल। मेंढ्या बंदिस्त कराल तर खर्च वाढतो, फिरस्ती मेंढी पालन केल्या तर खर्च कमी होतो, चाऱ्याचा खर्च वाचतो आणि मेंढ्या मांडयाळ किंवा नारी सुवर्ण मेंढ्या घेतल्या तर खरेदी खर्च जास्त येईल। गावरान किंवा त्या भागातील मेंढ्या घेतल्या तर खरेदी खर्च कमी होईल। हे सांगण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे मी तुम्हाला गावरान मेंढीचे उदाहरण देऊन सांगणार आहे। पहिल्यांदा मेंढ्या खरेदी खर्च किती येतो हे बघणार आहोत। मेंढ्या खरेदी खर्च। जर गावरान मेंढी सरासरी एक मोठी मेंढी पकडली तर 10 ते 12 हजारापर्यंत येते। 20 मेंढ्या गाभण घेतल्या तर 12 हजारापर्यंत मिळतात। सर्व मेंढ्या गाभण असतील तर उत्पन्न लवकर सुरू होते। 20 मेंढ्या प्रत्येकी 12,000 रुपयांनी घेतल्या तर 2,40,000 रुपये होतील। 20 मेंढ्यांना एक नर पुरेसा होतो, त्यामुळे एक नराचे 15,000 पकडा। 2,40,000 प्लस 15,000 एकूण रक्कम 2,55,000 होईल। हा झाला पहिला खर्च। आणि त्यानंतर मेंढ्या साधारण का होईना पत्राचा किंवा झोपडीचा शेड करावा लागेल, तर दुसरा खर्च हा शेडचा राहील। शेड खर्च। सुरुवात करते वेळेस शेड हा साधा केला तर चालेल। बांबू, जाळी, वायपोल, पत्रे याचा वापर करून शेड तयार केला तर साधारण 20+1 मेंढी पालनासाठी 60 ते 70 हजार खर्च होईल। तरी आपण 70,000 शेडचा खर्च पकडूया। तिसरा खर्च कोणता, तर तो खर्च आहे मेडिसिनचा खर्च। मेंढ्यांना औषधाचा खर्च पकडला तर 20 मेंढ्यासाठी वर्षाला 15,000चे औषध पकडूया। त्यामध्ये लिव्हर टॉनिक, कॅल्शियम, ताप, जुलाब, चाऱ्याच्या गोळ्या, सर्दीचे औषध, मलम हे सर्व पकडूया। औषध हे मेंढ्यांना लागते ते आपल्या शेडवर असावंच, कारण का ऐनवेळी औषध आणणे होत नाही। मेंढ्या रानावर चरायला सोडलेल्या असतात, अशा वेळेस मेडिकलला जाणे शक्य होत नाही। मेडिकल 5 ते 6 किलोमीटर असेल अशा वेळेस जायला जमेल, पण 10-20 किलोमीटर मेडिकल असेल तेव्हा जाणं होत नाही। फर्स्ट मेडिकल किट म्हणून आपल्याकडे औषध उपलब्ध असायलाच पाहिजे। चौथा खर्च हा चाऱ्याचा असेल। आपण फिरस्ती मेंढीपालन जरी करत असाल तर आपल्याकडे उन्हाळ्याचा चारा असायलाच पाहिजे। सुक्या चाऱ्यामध्ये हरभरा, तूर अशा प्रकारचा भुसा असावा। 20 मेंढ्यासाठी एक पिकअप पुरेशी होईल। एक पिकअप सुक्या चाऱ्याचे 4,000 पकडा। याचे पैसे कमी जास्त होऊ शकतील, कारण आमच्याकडे सुक्या चारा 10 ते 20 किलोमीटर दूर वरून आणावा लागतो। त्यामध्ये 2,000 गाडी भाडं, 1,000 कामगार खर्च आणि 1,000 शेतवाल्याला द्यावे लागतात। टोटल खर्च 4,000 ट्रिप पडतो। हिरव्या चाऱ्यामध्ये मका असावी। घरच्या वावरात मका टाकली तर मक्याचे एक साधारण 2,000 पकडा। त्यामध्ये मका बियाणे, नांगरणे असं पूर्ण खर्च 2,000 पकडा। 20 मेंढ्यासाठी कामगाराची गरज पडणार नाही, त्यामुळे कामगाराचा खर्च पकडला नाही। 20 मेंढ्या एक माणूस स्वतः चारू शकतो। 20+1 मेंढ्या खरेदी खर्च 2,55,000, शेड खर्च 70,000, औषध खर्च 15,000, चारा खर्च 6,000, टोटल खर्च 3,46,000 होतो। म्हणजे जवळपास 4 लाख हा संपूर्ण खर्च होतो। 4 लाखामध्ये आपण 20 मेंढ्याचा व्यवसाय सुरू करू शकतो। आतापर्यंत मेंढ्यामध्ये कोणता खर्च होतात हे बघितलं। हे सर्व नवीन मेंढी पालन सुरू करत असाल तर एवढा खर्च होतो, पण जुने मेंढी पालन करत असाल तर फक्त औषध आणि चाऱ्याचा खर्च होतो। शेड आणि मेंढ्या पहिलेच असतात। नवीन सुरुवात असेल तर पहिले 2 वर्षे जेवढे पैसे खर्च केले तेवढे पैसे काढण्यात 2 वर्षे लागतील। मेंढी पालन करताना आणि पहिल्या दुसऱ्या वर्षी लाखोपती होतो असे नाही। मेंढी पालन हा व्यवसाय 5 ते 10 वर्ष केल्याने पैसा दिसतो। एक प्रोसेसिंग मध्ये हा व्यवसाय चालतो। आता पहिल्या वर्षी किती पैसे होतील हे बघूया। 7 महिन्यात 1 वेत, 14 महिन्यात 2 वेत, त्यामुळे 2 वर्षात एकूण 3 वेत मिळतील। एक वेताचे 20 पिले पकडा तर 3 वेताचे 60 पिले होतील। म्हणजे पाठी वाढवा करायला ठेवावं लागतील। पण व्यवसायाचे पूर्ण खर्च काढण्यासाठी 60 पिल्यांचे किती पैसे होतील हे बघावं लागेल। 1 वर्षात 30 पिले, 30 गुणिले 7,500, 2,25,000
होतील. दुसऱ्या वर्षात 30 पिल्ले, 30 गुणिले 7,000 50, 2,25,000 होतील व खताचे वर्षाला 10,000 पकडा, म्हणजे 2 वर्षाचे 20,000 खताचे. पहिल्या वर्षीचे 2,25,000 प्लस दुसऱ्या वर्षीचे 2,25,000 प्लस पहिल्या वर्षीचा खत 10,000 प्लस दुसऱ्या वर्षीचा खत 10,000, टोटल 4,70,000 होतील. यामध्ये पिलांचे मर होते हे पकडलं नाही. पूर्णच्या पूर्ण पिले वाचतील असे होत नाही. 30 पिले जन्मली तर 2 ते 3% मर होऊ शकते. हे अंदाजावर नाही तर अनुभवावर सांगतो. किती चांगले नियोजन करा, यामध्ये व्यवसाय 2 ते 3% मर होऊ शकते. असा एखादा फार्म असू शकतो की त्यामध्ये पिलांची मर होत नाही. मेंढी पालन हे वास्तविकरित्या जेव्हा करायला सुरुवात होते त्यावेळेस हे सर्व अनुभव येतो. म्हणजे 2 वर्ष नवीन मेंढीपालकांना पैसे पूर्ण खर्च निघण्यासाठी लागतात. जुने मेंढीपालन असाल तर साधारण 20 मेंढ्यापासून 2 ते 2.5 लाख रुपये कमाई होऊ शकते. जर नवीन मेंढीपालक असाल तर 2 वर्षानंतर कमाई सुरू होते. मेंढ्या वाढवल्या तर कमाई वाढते, नर विकल्या तर त्यावर खर्च निघतो आणि माद्या ठेवल्या तर कळप वाढतो. नंतर प्रॉफिट मध्ये वाढ होते. नफा वाढवायचा असेल तर ह्या सांगितलेल्या गोष्टी करा, म्हणजे नफ्यात वाढ होईल. चांगल्या जातीच्या मेंढ्या खरेदी करा, खर्चावर नियंत्रण करा, लसीकरण वेळेवर करा, रेकॉर्ड मेंटेन करा, बाजारात विक्री योग्य वेळी करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं 20 मेंढ्यापासून किती उत्पन्न होते. 20 मेंढ्यापासून सुरुवात केल्या भविष्यात व्यवसाय वाढू शकतो. सुरुवातीला संयम ठेवावा लागतो. योग्य नियोजन आणि सातत्य लावून मेंढीपालनात चांगला उत्पन्न मिळू शकते. जर तुम्हाला मेंढीपालन आणि शेळीपालनाविषयी माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायचा असेल तर कमेंट मध्ये सांगा. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.